नमस्ते ट्रेडर्स मित्रांनो. काल 3 ऑगस्ट पासून NSE क्लोजिंग ऑप्शन सेशन जे सुरू झालं, म्हणजे रोज यापूर्वी 3:30 मार्केट बंद व्हायचं, त्याऐवजी डेरिव्हेटिव्ह मार्केटचा वेळ 10 मिनिटांनी कालपासून वाढला आहे. आणि यामुळं शेवटच्या काही मिनिटात ज्या मोठ्या हालचाली होत आहेत त्यामुळं बरेच ट्रेडर गोंधळलेले आहेत. बऱ्याच लोकांचे मला व्यक्तिशः फोन आले, व्हॉट्सअप आले, त्यांना कन्फ्यूज झालंय. तर ते क्लिअर व्हावं या उद्देशानं हा व्हिडिओ मी बनवतोय. CAS म्हणजे काय? तर F&O शेअरसाठी जी क्लोजिंग प्राइस पूर्वी ठरायची ती पद्धत बदलून आता क्लोजिंग ऑप्शन ने ही प्राइस ठरते. म्हणजे क्लोजिंग प्राइस ठरवण्याची नवीन पद्धती काल 3 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. पूर्वी काय होतं, तर 3 ते 3:30 हा जो 30 मिनिटाचा वेळ होता, त्या काळात जे ट्रेडिंग व्हायचं त्याचा VWAP, ओके, वेटेड ऍव्हरेज प्राइस ठरायची, क्लोजिंग प्राइस ठरायची. आता बाय सेल ऑर्डर्स ज्या असतात त्या मॅच होऊन ऑफिशियल क्लोजिंग प्राइस ठरवायचं धोरण काल 3 ऑगस्ट पासून अंमलात आलेलं आहे. त्याचा ट्रेडर्सवर काय परिणाम होतो, तर सेटलमेंटमध्ये पारदर्शकता आणण्याचा NSE सेबी म्हणजे मार्केट रेग्युलेटरचा हा उद्देश आहे. आणि प्राइस मॅनिप्युलेशन यामुळे कमी होईल असं या रेग्युलेटर्सना वाटतं. स्पॉट प्राइस, फ्युचर प्राइस, ऑफिशियल क्लोज त्यामुळे वेगळे दिसू शकतात. अर्थात ही सिस्टम आतापर्यंत काल आणि आज 2च दिवस ती वापरली, त्यामुळं आपल्याला या सिस्टमचे बारकावे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल आणि रुटीन होऊन जाईल. येस, यामुळं सेटलमेंट अधिक पारदर्शक होईल, प्राइस मॅनिप्युलेशन कमी होईल अशी आशा करू आपण. हा व्हिडिओ जरी आपण इथंच थांबवणार असलो तरी यापुढं या विषयावर अजून सविस्तर व्हिडिओ मला तुम्हाला द्यावेत असं वाटत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही तसं मेन्शन करा. मी अजून सविस्तर माहिती घेऊन या विषयात डिटेल व्हिडिओ तुमच्या समोर देईल. पण त्या अगोदर मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतो. आणि हा 5 मिनिटाचा चार्ट दाखवतो. त्या 5 मिनिटाच्या चार्टवर ह्या प्रत्येक कॅन्डल बघा, ही 3 वाजताची कॅन्डल, ही 3:05 कॅन्डल, ही 3:10 कॅन्डल, ही 3:15 कॅन्डल आणि इथं 3:25. तर इथं मार्केट ह्या कॅन्डलला क्लोज कुठे झालं होतं, तर 24,463. आणि ह्या कॅन्डलला त्याचा हाय किती आहे, तर 24,614. 463, 614 एवढी मोठी उसळी त्या कॅन्डल मध्ये लागली. सेम असंच काल पण झालं होतं. झालं होतं आणि त्याचा परिणाम आज मार्केट गॅप अप ओपन झालं. बऱ्याच कॉमन लोकांचं कन्फ्युजन झालं आणि ह्यामुळं मार्केट ह्यामुळेच कोसळलं असं नाही म्हणता येत, पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन तर निश्चित झालेलं आहे. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू. पुन्हा भेटू नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन, विश यू हॅपी ट्रेडिंग. गुड बाय.